हॅलो फॅमिली, तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही आलो आहोत ओमकार साई बाल संगोपन केंद्रामध्ये. तर लास्ट टाइम सारखी आम्ही त्यांच्यासोबत सेम ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि काही गिफ्ट्स आम्ही त्यांच्यासाठी घेतलेले आहेत. सो या. सगळे, माझं नाव आहे ओंकार सुनील थोरात. मी एक कलाकार आहे. मला डान्स करायला आवडतं, मी ॲक्टिंगही करतो. माझं यूट्यूब चॅनलही आहे आणि आम्ही सगळे आलो आहोत तुम्हाला इथे भेटायला आणि तुमच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करायला आलो. आम्ही सगळे तुमचे मोठे भाऊ सारखेच आहोत आणि दीदी पण आहे. तर मला तुमच्याबद्दल सांगाल सगळ्यांनी नाव वगैरे आणि काय काय आवडतं तुम्हाला करायला तेही मला सांगा. माझं नाव जान्हवी उमेश आहे. तर पहिली मला डॉक्टर बनायचं. डॉक्टर बनायचं. वा, प्राजक्ता नाव नाही. तर चौथी मी डॉक्टर. शाबास. माझं नाव नंदिनी संचार आहे. तर चौथी मला पोलीस बनायचं. प्रियल दिनेश मिश्रा एकता तिसरी पोलीस बनायचं. दिव्य वासुदेव पाटील एकता पाचवी नर्स बनायचं. नर्स. साक्षी दिलीप जगताप इयत्ता 7वी डॉक्टर बनायचं. साक्षी परेश शिंदे एकता पाचवी मेकअप आर्टिस्ट. हर्षा योगेश एकता 11वी सिंगर. बनायचं. गौरी दिलीप जगताप इयत्ता 8वी कॅलिग्राफी. स्वाती स्नेह गवाई एकता नावे मला किचन. माझं नाव आदित्य सनल गवाई एकता 6वी मला डान्स. सोनाली दिनेश मिश्रा एकता 6वी मला डान्स टीचर. तुम्हाला येतो डान्स? येत असेल, थोडंफार माहित असेल. मी 12 वर्ष झाले डान्स करतो, तरी मला अजून थोडंसं येतं. म्हणजे एकदम मी कमीच काम केलंय. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून मी काम करायचो लहानपणी. तुम्ही जे विचार केले आहात की तुम्हाला मोठा होऊन हे बनायचंय, की बाबा तुम्ही जे काही विचार केला आहात ना, ती चांगली गोष्ट आहे. कारण खूप कमी लोक असा विचार करतात. कारण मी मोस्ट ऑफ कमीच असे मुलांना भेटतो किंवा मुलींना भेटतो की त्यांना असं चांगला विचार येतो की बाबा आपल्याला पोलीसमध्ये जायचं आहे, आपल्याला डॉक्टर बनायचं आहे. तर एक ॲक्टिव्ह होणं लहानपणीच हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि एकदा टाळ्या वाजवा तुम्हाला स्वतःसाठी. तर आम्ही काही गिफ्ट्स आणलेत तुमच्यासाठी. स्मरण दादा तुम्हाला प्रोव्हाइड करतील, कारण आज स्मरण दादाचा बर्थडे आहे. तर आपण एकदा विश करूया का स्मरण दादाला फक्त? काम करा, एक असा गोल बनवा आणि तुम्ही सांगा की बाबा असं खेळलं जातं. त्यांना समजवा. रूल्स असतात ना, बेसिक तरी की बाबा घोडा एवढे स्टेप्स घेतो, हत्ती एवढा स्टेप्स घेतो. मला सांगा चेकमेट कसा देतात, आयडिया तरी द्या मला. पॉसिबल कसं होतं ते? काय बोलतोय, मला सिच्युएशन तरी सांग की कुठल्या ह्याच्यावरती तू त्याला समोरच्याला चेक देशील किंवा काय. आता बेसिक पण नाही माहिती चेस, आम्ही कधी खेळलोच नाही. मी फक्त ते सापशिडी वगैरे खेळलोय. मी खेळलेला तो, मला पण कोऑर्डिनेटर ठेवलेला, बट आम्हाला चेस येतच नाही. ते असे कॉलेजचे जीएस झालेले दाखवते. जो चेस ऑर्गनाइज करत होता त्याला चेस येत नव्हता, पण चेकमेट करता येत होता. इथे चिल्ड्रन्स होम मध्ये आलोय आणि इथे 3 वर्षापासून 17 वर्षापर्यंतच्या वयोगटाची मुलं आहेत. सगळ्या मुली आहेत, एकच मुलगा आहे. ते खेळतात, ते त्यांची मजा करतात, शिकतात.
तर आज संकष्टीच्या निमित्ताने आम्ही निवड ओमकार साई बाल संगोपन केंद्र इथे खूप काही शिकण्यासारखं आहे ॲक्च्युली. कारण की आपण बघतो आपल्या रोजच्या जीवनात जे आपल्याला धावपळ करावी लागते, जे आपण एक स्ट्रेस लाईफमध्ये असतो, पण एक आपल्याला एक कुठेतरी घरी जाऊन एक सुख असतं की बाबा आपण आपल्या आई वडिलांसोबत एक टाइम स्पेंड करू शकतो, एक फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकतो. पण जेव्हा आपण या लहान मुलांना बघतो, जेव्हा त्यांच्यावरचे म्हणजे आपण त्यांचं जे दुःख आहे ते तर एवढं आपण समजून नाही घेऊ शकत. पण तरी त्या दुःखांमध्ये पण ते जसे राहतात, एकमेकांसाथ होऊन मस्त फ्रीली राहतात. त्यांचे जे काही त्यांचे दुःख आहेत ते विसरून जेव्हा राहतात, तेव्हा आपल्याला एक जीवनाला जगायचं एक नवीन प्रवृत्त विचार आणि एक नवीन आशा आपल्याला समजते, की जीवन असं पण जगू शकतो. जीवन जगायला फक्त स्ट्रेस घ्यायचं नाही. कधी-कधी 4 लोकांमध्ये बसून आपल्यासारख्या सर्वांसोबत घुळून मिळून मस्त एक हॅपी लाईफ जी म्हणतो ती एक राहू शकतो. तुझा पण बर्थडे. आपण झालं सोडून बस. हॅलो फॅमिली, होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलला. अँड अजून एक गोष्ट अशी की आम्ही या न्यू इयरला सगळे मित्रमंडळी चाललेलो आहोत कोकण ट्रिपला. सो नेक्स्ट व्लॉग त्याचे असतील. अँड तिकडेही आम्ही एखादा NGO बघतोय की आम्हाला पॉसिबल होतं आहे का व्हिजिट करायला. अगर पॉसिबल झालं तर आम्ही नक्कीच तिकडे व्हिजिट करू आणि भेटूयात लवकरच नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत टेक केअर.